नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 6 जून 2026 महाराष्ट्रातला शिवाजी महाराजांचा आजचा राज्याभिषेकाचा दिवस. तर आजच्या दिवशी आज मी तुम्हाला एक नवीन गोष्ट म्हणजे मागच्या वेळेस झालेली 2025 आणि 26ची पोलीस भरतीच्या रिगार्डिंग तर यावर्षी येणाऱ्या 2026च्या आणि 27च्या पोलीस भरतीचा सिलेबस काय असणार आहे. तर लवकरच 20,000 पोस्टचा GR येऊ शकतो. याच्यामुळे मी तुम्हाला महाराष्ट्र पोलीस भरती 2026मध्ये कसा पॅटर्न असणार आहे, कसा संघर्ष करावा लागणार आहे. आपल्याला प्रत्येकाच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी आपल्याला रचायची आहे. प्रत्येकाला स्वप्न बघायचं आहे, त्यांच्या स्वप्नावर स्वतःला विश्वास ठेवायचा आहे आणि त्याच्यासाठी झटत राहायचं आहे. आणि त्यावेळेस तुम्हाला तुमचं स्वप्न, तुमचं ध्येय ज्यावेळेस खाकी वर्दीत बदललं त्यावेळेस तुम्ही महाराष्ट्र पोलीस शिपायाची एक संघर्ष किंवा एक तडपते कर्तृत्वदार पोलीस शिपाई बनशाल. तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती सराव, पोलीस भरती 2026चं पॅटर्न बघणार आहोत. तर प्रश्न कशा प्रकारचे येणार आहे, काय येणार आहे, सिलेबस काय असणार आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर पहिलं महाराष्ट्र पोलीस दल. पहिलं म्हणजे काय, महाराष्ट्र पोलीस दल कधी स्थापन झालं मित्रांनो? 1950मध्ये. ते का स्थापन झालं हे सांगणं तुम्हाला महत्त्वाचं आहे. तर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राखणं, नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी, गुन्हे व प्रतिबंध तपास. म्हणजे काय होतं मित्रांनो, पहिले राजा राजवाडे होते. राजा राजवाडे म्हणजे थोडक्यात सांगतो मी तुम्हाला, आपल्या महाराष्ट्राचा तर शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायचा म्हटलं तर महाराजांच्या याच्यात जे मावळे होते तर त्यांचं काय होतं की स्वराज्याची सीमाचं संरक्षण करणं, लोकांच्या किंवा नागरिकांच्या किंवा जनतेची सुरक्षेची जबाबदारी करणं, किंवा कोणी काही गुन्हे केलं तर त्याचा तपास करणं किंवा त्याचे प्रतिबंध करणे. म्हणजे अशा प्रकारच्यासाठी जे शिवाजी महाराजांच्या काळात ते मावळे होते, त्याच प्रकारे त्याच आधारिकतावर महाराष्ट्र पोलीस दलासारखं आपलं महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र पोलीस दल म्हणून स्थापन केलं होतं 1950मध्ये. तर त्याच्यात काय असतं, महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था राखतात, नागरिकांची सुरक्षेची जबाबदारी असते, गुन्हे आणि प्रतिबंध तपास केला जातो मित्रांनो. तर आता तुम्हाला पोलीस बनायचं आहे तर येणाऱ्या 2026मध्ये ज्यांनी 12वीची एक्झाम दिलेली आहे, पास झालेले, त्यांनी आता पोलीस वर्दीचं स्वप्न बघितलेलं आहे, किंवा आता जे 8वीला आहे, 8वी ते 10वीमध्ये, त्यांना बी आता सध्या सोशल मीडियावरून समजायला लागलं की पोलीस बनल्यावर काय होतं काय नाही, या सगळ्या गोष्टी समजायला लागल्या. तर आता त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय ठेवली भारत सरकारने, ते भारत सरकारने महाराष्ट्र शासनाने, तर तुमची 12वी पास पाहिजे आणि तुम्हाला शासनातून मान्यता दिलेलं मंडळ पाहिजे. म्हणजे ते काय व्हायचं, महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही मंडळातून तुम्ही 12वी पास झालेले पाहिजेत, त्यानुसार तुम्ही पोलीस भरती देऊ शकता. ही पहिली आणि सगळ्यात शेवटची अट आहे. तर आता ही अट तुमची परिपूर्ण झाली आणि तुम्ही पोलीस भरतीसाठी इलिजिबल झाला. आता पोलीस भरतीसाठी करायचं काय हे महत्त्वाचं आहे. आता पहिली वयोमर्यादा म्हणजे खुला वर्ग, त्याच्यासाठी 18 ते 30 वर्षापर्यंत लागते. आणि OBC, SC, ST, OBCसाठी 3 वर्ष सवलत भेटते आणि मागासवर्गीय OBCसाठी 3 इयर्स आणि SC, ST यांच्यासाठी 5 वर्षाची. आणि माजी सैनिक असेल त्यांना पण सवलत मिळत असते. अशा प्रकारे आपली वयोमर्यादा झाली मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो, आता तुम्ही वयोमर्यादात आले, 18 ते 30च्या वयात आले, तुम्ही पोलीस भरती देऊ शकतात. पण आता पोलीस भरती द्यायचं तर काय करायचं हे महत्त्वाचं आहे. पोलीस भरती द्यायसाठी महाराष्ट्र शासनाकडून एक निवड प्रक्रिया ठरवलेली, एक ऑनलाईन अर्ज सुटतो मित्रांनो. त्याच्यानंतर शारीरिक चाचणी होती, म्हणजे शारीरिक मोजमाप होतं. त्याच्यानंतर तुमची मैदानी चाचणी होती, लेखी परीक्षा होती, कागद पडताळणी होती आणि अंतिम निवड होते. त्यानंतर तुम्ही खाकी वर्दी घालून महाराष्ट्र शासनाच्या सेवेसाठी सज्ज होतात.
अशा प्रकारे आपली निवड प्रक्रिया आहे. आता निवड प्रक्रियामध्ये पहिल्यांदी मैदानी चाचणी होती, म्हणजे पहिल्यांदी शारीरिक चाचणी होती. शारीरिक चाचणीमध्ये मित्रांनो काय असतं, 168 प्लस मुलांची हाईट हवी असते आणि मुलींची 155 प्लस मुलींची हाईट हवी असते. तर आता त्याच्यात त्या मैदानी चाचणीमध्ये हे झालंच आहे. आता मुलांना 78 सेंटीमीटर छाती आणि छाती फुगून किती पाहिजेत, 5 सेंटीमीटर छाती फुगली पाहिजेत. मुलींना तसं काही नसतं. दुसरा प्रश्न, आता त्याच्यामध्ये मैदानी चाचणीमध्ये ते असतात, 3 भाग असतात. 1600 मीटर धावणे, 1600 मीटरसाठी 20 मार्क असतात आणि मुलींना 800 मीटर असतं. 100 मीटर मुलांना त्याला असतात 15 मार्क्स, मुलींना पण 15 मार्क असतात. आणि गोळा फेकला 15 मार्क असतात आणि गोळा फेकलाही 15 मार्क असतात. असे 50 मार्काची लेखी परीक्षा होते. मित्रांनो, या वर्षाचं मेरिट सगळ्यात हाय लागलेलं आहे. मिनिमम 36 प्लसच मैदानी चाचणीचं मेरिट लागलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला कसा प्रयत्न करायचा आहे, कसा सराव करायचा आहे, हे सगळं तुमच्या याच्यावर अवलंबून आहे. तुमचा मेहनत ही महत्त्वाची ठरणार आहे येणाऱ्या भरतीसाठी. त्यामुळे आपला आता त्याच्यानंतर तुम्ही मैदानी चाचणी पास झाल्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लागते. तुम्ही पास झाले की नाही, तुम्ही त्याच्यानंतर लेखी परीक्षेसाठी इलिजिबल होता. त्याच्यामध्ये मित्रांनो 100 प्रश्न असतात, 100 गुण असतात, 90 मिनटं असतात. म्हणजे 1.5 तासात तुम्हाला पेपर सोडवायचा आहे. समजला तुमचा? म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला 36 सेकंद द्यायचे. 36 सेकंदमध्ये तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे, ॲनालिसिस करायचा आहे, सगळं करायचं आहे. तर अशा प्रकारे तुमचा लेखी परीक्षेचा पॅटर्न असला. आता तुम्ही म्हणशा सर लेखी परीक्षेमध्ये आम्हाला काय काय येणार आहे, ते बी एक महत्त्वाचा पॉईंट आहे. तर आता लेखी परीक्षेमध्ये गणिताला 25 मार्क असतात, 25 प्रश्न असतात. बुद्धिमत्ताचे 25 असतात, त्याला बी 25 मार्क असतात. मराठीला 25 आणि सामान्य ज्ञानाला 25, अशी 100 मार्काची असते. आता मित्रांनो, ज्यांचं गणित आणि बुद्धिमत्ता, ज्याचं जे प्रॅक्टिस असेल, त्याचा सराव खूप असेल, त्याला खूप इझी जाणार. म्हणजे तो इथं आउट ऑफ मार्क घेऊ शकतो. मराठी व्याकरण जाईल, त्याला बी आउट जाऊ शकतात. आता सामान्य ज्ञानमध्ये खूप काही असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला GK पाहिजे आणि करंट अफेअर इतकं असतं की काय विचारतील याचा भरोसा नसतो. त्यामुळे आपल्याला 75 मार्क आपले सेव्ह करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपला मेरिट वाढू शकतो. आपण 75 मार्काचा त्या टाईम कसं होतो आणि 25 मार्क त्याच्यात पण आपण जवळपास 20 मार्क घेऊ शकतो. अशा प्रकारे आपल्याला मेहनत करणं गरजेचं आहे. तर आता गणिताचा सिलेबस काय असतो मित्रांनो, ते बघू आपण. गणिताचा सिलेबसमध्ये टक्केवारी येते, नफा तोटा येतो, प्रमाण अनुपात येतं, सरासरी येते, वेळ व काम येतं, वेग येतो, वेळ अंतर येतं, साधे व्याज, चक्रवाढ व्याज येतं, क्षेत्रफळ येतं, घनफळ येतं आणि संख्या पद्धती येते. असे गणिताचा सिलेबस असतो. त्याचप्रमाणे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये काय येतं, सिरीज येते, ॲनालॉग येतं, क्लासिफिकेशन येतं, कोडिंग, डिकोडिंग येते, अल्फाबेट येतं, रँकिंग टेस्ट येते, रक्तसंबंध म्हणजे ब्लड रिलेशन येतं, डायरेक्शन सेन्स येतो आणि पझल येतात. अशा प्रकारे 25 मार्क याच्यावर अवलंबून असतात. पुढचा आता आपलं राहिलं मराठी व्याकरण. मित्रांनो, मराठी व्याकरणमध्ये काय पाहिजे, समानार्थी शब्द पाठ पाहिजे तुमचे, विरुद्धार्थी शब्द माहीत पाहिजे, वाप्रचार माहीत पाहिजे, म्हणी माहीत पाहिजे, काळ तुम्हाला समजले पाहिजेत, लिंग, वचन, संधी, समास आणि शुद्ध लेखन असतं. अशा प्रकारचे असतात. आणि आणखीन याच्यामध्ये हे सगळं झाल्यानंतर आपलं सामान्य ज्ञानमध्ये आपल्या पोलीस या विभागाबद्दलच्या बी क्वेश्चन येतात. ते सामान्य ज्ञानमध्ये येतात. त्याच्यामध्ये तो एक पॉईंट असतो. त्याच्यात महाराष्ट्राचा इतिहास माहीत पाहिजे आपल्याला, भारतीय इतिहास माहीत पाहिजे, महाराष्ट्राचा भूगोल माहीत पाहिजे, भारताचा भूगोल आणि भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटनेत काय येतात, मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य, राज्याचे मार्गदर्शक तत्त्वे, लोकसभा, राज्यसभा, विधायक प्रक्रिया, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यासारखे विषयावरती प्रश्न येतात.
नंतर विज्ञान येतं. विज्ञानामध्ये काय असतं? भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र असतं. मग संगणकमध्ये MS वर्ड, MS एक्सेल, इंटरनेट, ईमेल असतं. आणि यात चालू घडामोडी, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि आपल्या राज्याच्या घडामोडी असतात. अशा प्रकारचा 100 मार्काचा तुमचा पेपर असतो. 100 पैकी 90 मिनिटात आपल्याला सोडवायचा असतो. आणि या पेपरला निगेटिव्ह मार्किंग नसते. निगेटिव्ह मार्किंग नसते, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे स्कोर खूप हायला जातो. त्यामुळे आपल्याला आपली प्रॅक्टिस, आपला सराव खूप महत्त्वाचा असतो. दररोजचा एक एक दिवस खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. येणारी भरती आपल्याला जे काय दोन मार्कावरून 1 मार्कावरून गेले मित्र, त्यांना आता पुन्हा त्यांची उमेद पुन्हा जागवायची, पुन्हा त्यांना तयारीला लागायचं आहे आणि पुन्हा आपल्याला आपलं पुन्हा एकदा स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करायचा आहे, खचून न जाता. अशा प्रकारे तुम्हाला आजची यशाची स्टीप आणि यशाचा मंत्र सांगू. तुम्ही रोज सराव करा, दररोज एक मॉक टेस्ट सोडवा, करंट अफेअर वाचा आणि तुमच्या वेळेचं नियोजन करा. तुम्ही मोबाईल किती त्या म्हणजे तुम्हाला एक सातत्य ठेवायचं आहे तुमच्या याच्यामध्ये. सातत्य, मेहनत आणि आत्मविश्वास राहिला, तुमच्यावर कॉन्फिडन्स असला की मी करू शकतो, मी आज पळतोय ना, तर मी आज थोडा टाईम कमी करेल, त्या म्हणण्यानुसार तुम्ही पोलीस भरतीत नक्की येणाऱ्या 2026 आणि 27च्या स्टार्टिंगला जी भरती येणार आहे 20,000 पदासाठी, त्याच्यात तुम्ही नक्की भरती होऊ जाशाल. त्यामुळे तुम्ही तुमचा आत्मविश्वास तुमच्या स्वतःवर ठेवा, तुमची मेहनत, तुमचं सातत्य वाढवा. तुम्ही नक्कीच पोलीस बनशाल अशी मी ग्वाही देतो तुम्हाला. आणि आपल्या द संदेश अकॅडमीवर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा मी तुमच्यासाठी गणित, मराठी, रिजनिंग आणि GK याबद्दलचे दररोज पोलीस भरतीचे प्रश्न मॉडेल घेऊन येत जाणार आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी बघायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला जर करंट अफेअरमध्ये म्हणजे जे काय करंट अफेअर असणार आहे ते तुमचं नियोजन होणार आहे, सगळं नियोजन होईल आणि तुम्हाला नक्कीच द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलकडून पेपरसाठी भरपूर मदत होईल. आणि तुम्ही फिजिकली आपलं मैदानी चाचणीसाठी मेहनत करा अशी ग्वाही देतो. आणि आज आपण येथेच थांबूया आणि उद्याच्या पुढल्या लेक्चरमध्ये मी तुमच्यासाठी GK या विषयाबद्दल थोडीशी GK या विषयाबद्दलचं लेक्चर घेऊन येत जाणार. त्यामुळे पाहायला विसरू नका. जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण येथेच थांबू. जय हिंद, जय भारत.